मित्रांनो, आपले व्हिडिओ समजावेत म्हणून थोडंसं मी व्हिडिओ थोडा मोठा होतो, पण व्यवस्थित समजावा म्हणून मी थोडंसं अगोदरच व्हिडिओ चालू करत असतो. तर इथं पहा, आपण हायवेवर बघा, मी लाईन किती आरामात चेंज केली आहे. तर अशा प्रकारे लाईन हायवेवर चेंज करायची. आणि हे पॉसिबल कधी होतं माहिती आहे का? ज्यावेळी तुमच्या गाडीचा स्पीड थोडासा जास्त असेल, त्यावेळी जे आपण दोन गाड्यांच्या मध्ये जे अंतर ठेवणार असतो ना, तर ते सर्वात महत्त्वाचं मॅटर करतं मित्रांनो. तर जेवढं अंतर जास्त ठेवाल तेवढं सुरक्षित तुम्ही लाईन चेंज करू शकता आणि आरामात पुढं जाऊ शकता. आता या ठिकाणी झालं एक. आता पुढं गेलो आपण. आता इथून पुढं थोडासा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, थोडंसं शिकायला चांगलं भेटेल. तर पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका. इथं बघा 1 2 3 लेन चालत आहेत बरोबर. तर लाईनमध्ये आपण एकामागे एक आणि व्यवस्थित आणि शांतपणे गाडी चालवत आहोत. हे बघा, ते वेगनारवाले दादा कसे पलीकडे गेलेत. जे एक्स्ट्रा लाईन म्हणजे जे सर्व्हिस लेन असते ना साईडला थांबण्यासाठी, किंवा काही एक स्पेस असतो तो एमर्जन्सी थांबण्यासाठी, किंवा थोडासा ठेवलेला स्पेस असतो त्या साईडचा कडेचा, तर त्याच्यामधून पण गाडी घेऊन गेले. आता या ठिकाणी 4 लेन झाले बघा. 1 2 3 4 झाले. आपण आपल्याच लाईनमध्ये चालतो, पण होतं काय, पुढं गेल्याच्या नंतर एक लेन कट होते. आता या ठिकाणी बघा, एक लेन कट होते. आता इथं काय व्हायला पाहिजे की जे लेफ्ट साईडला जी गाडी आहे त्या गाडीवाल्या दादांनी थोडंसं, आता मी बघा इनोवाला कसं येण्यासाठी जागा दिली थोडीशी, अगदी आरामात त्या गाडीला येऊ दिलं. त्याच्यानंतर आपण आपली गाडी लेफ्टला घेत आहोत हळूहळू. पण जी लेफ्टला एक गाडी चालते, त्या दादांना दमच नाही आहे. त्यांना एक गाडी पुढे जाऊन काय भेटणार आहे काय माहिती. तिथं 4 लाईनचे 3 लाईन झाल्या. लेफ्ट साईडच्या थांबलं पाहिजे, नाही थांबणार. आपल्या इथं कोण थांबलं पाहिजे हेच कळत नाही. तर 4 लाईन होत्या तिथं, पण तो इकडं येत होता. आता पाहिलं असेल. आता हे बघा, त्यांनी शेवटी गाडी टच केली थोडीशी आणि गाडी काढून घेतली. ही गाडी आहे ना पाठीमागलच्या साईडला आणि आपल्या समोरच्या फेंडरला गाडीचा कलर लागला होता त्या, आणि एक रेष अशी उमटल्यासारखी झाली होती. तर ते पुसल्यानंतर निघून गेलं. तेवढं काही नुकसान त्यांचंही नसन झालं आणि माझंही नाही झालं. पण या ठिकाणी जर मी फक्त टायर जर त्या साईडला वळवलं असतं ना, तर त्यांचं बंपर बाहेर निघून पडलं असतं. हे नंतर फॉर्च्युनरवाले दादा पण बघा, पूर्ण मला राईटच्या लाईनमध्ये दाबत आहेत. तर अशा ठिकाणी काय करायचं मित्रांनो, आपल्या राईट साईडच्या गाडीला पुढं जाऊ द्या आणि आपण त्या गाडीच्या मागं हळूहळू लाईन चेंज करून घ्या. जेव्हा झिगझॅग पद्धतीनं आपण म्हणतो ना, तसं पण तुम्ही एकामागे एक न चालवता गाडी, एक या लाईनची एक त्या लाईनची, असं करून आपण गाड्या मागं पुढं चालवू शकतो. आणि हेच करायचं असतं मित्रांनो. आता बघा, फॉर्च्युनरवाले दादा तिकडे गेले, परत या साईडला आलेत.